हॅलो नमस्कार, मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना नेमका कधी सुरू होते आणि यंदा श्रावणात किती सोमवार असणार आहेत, चला या संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. ओम नमः शिवाय. ज्या महिन्याचे प्रत्येक शिवभक्त अगदी मनापासून वाट पाहत असतो तो पवित्र श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. भोळ्या महादेवाची कृपा प्राप्त करण्याची, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची आणि जीवनात सुख शांती आणण्याची हीच ती सर्वोत्तम वेळ आहे. पण आता हा श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय, एकूण किती सोमवार असणार आहेत आणि या महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणती साधी आणि सोपी पूजा करावी हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मग्रंथानुसार श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर तो भक्ती, संयम आणि आत्मानंदाचा उत्सव आहे. असं म्हणतात की श्रावणात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि महादेवाचे तत्व खूप सक्रिय असते. यंदा पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट गुरुवारी होत आहे आणि 11 सप्टेंबर शुक्रवारी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. महादेवाला श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. त्यांच्या तारखा मी तुम्हाला सांगते. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्टला आहे, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्टला आहे, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबरला असणार आहे. पण मंडळी, श्रावण महिना शिवाला एवढा प्रिय का बरं आहे माहीत आहे का तुम्हाला? पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून जेव्हा जगाचा विनाश करू शकणारे हलाहल विष बाहेर पडले, तेव्हा या सृष्टीचे रक्षण करण्यासाठी आपल्या भोळ्या महादेवाने ते विष स्वतः प्राशन केले होते. विषाचा दाह कमी व्हावा म्हणून सर्व देवांनी महादेवाला जलाभिषेक केलं. याच महान घटनेचे स्मरण म्हणून आजही श्रावणात शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करण्याची पवित्र परंपरा पाळली जाते. आता श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी बरं करायची आहे? साध्या आणि सोप्या पद्धतीने सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतरला महादेवाला शुद्ध पाणी, गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तुम्ही घरी किंवा मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता. पूजेमध्ये काही वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात, जसे की स्वच्छ आणि अखंड बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले, भस्म, चंदन, अक्षता, फळे आणि सात्विक नैवेद्य. अभिषेक करताना किंवा पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. महादेव हे अत्यंत भोळे आहेत. त्यांना महागड्या वस्तू नकोत, त्यांना हवी असते फक्त तुमची खरी भक्ती. श्रावण महिना महिलांसाठी अत्यंत विशेष मानला जातो. असं का म्हणतात? तर माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी कडक तपश्चर्या केली होती आणि श्रावणातच त्यांचा विवाह झाला होता. म्हणूनच अविवाहित मुली इच्छित व योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी राहावी यासाठी शिवपार्वतीची पूजा करत असतात आणि शिवामूठ वाहत असतात. आता शिवामूठ म्हणजे काय? भगवान शिवाला एका विशिष्ट धान्याचे मूठभर अर्पण करणे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते. त्यामागे समृद्धी, अन्न सुरक्षा, कृतज्ञता आणि निसर्गाविषयीचा आदर व्यक्त करण्याचा भाव असतो. आता श्रावणी सोमवारनुसार शिवामूठ कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची थोडक्यात तुम्हाला सांगते. पहिला श्रावणी सोमवारी तांदूळ अर्पण करायचा आहे. तांदूळ हा शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाचे मूठ वाहून कुटुंबात सुख शांती आणि अन्नधान्याची कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ अर्पण करायचे आहे. धार्मिक विधींमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. तिळाची शिवमूठ वाहिल्याने पापांचा क्षय होतो, पितराचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग अर्पण करायचे आहेत. मूग हा सात्विक आणि पौष्टिक धान्य मानला जातो. हिरवा रंग नवजीवन, वाढ आणि आरोग्याचे प्रतीक आहे. मुगाची शिवमूठ अर्पण करून
उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि प्रगतीची प्रार्थना केली जाते. आणि 4थ्या श्रावणी सोमवारी गहू अर्पण करायचे आहेत. गहू हा समृद्धी, भरभराट आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. 4थ्या सोमवारी गव्हाची शिवमूठ वाहून आर्थिक प्रगती, व्यवसायात यश आणि कुटुंबाच्या भरभराटीची प्रार्थना केली जाते. असे 4ही सोमवारी तुम्हाला शिवामूठ वाहायचे आहे. श्रावणात नक्की कोणता नियम आपल्याला पाळायचा आहे? दररोज शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे संपूर्ण महिना टाळायचा आहे. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. राग किंवा वादविवाद करू नका. गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे. मन आणि आचरण स्वच्छ ठेवावे. श्रावण हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर आपले मन आणि विचार शुद्ध करण्याचा काळ आहे. तुम्ही सुद्धा या श्रावणात महादेवाची भक्ती करा. त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.